रेल्वेचा आवाज, प्लॅटफॉर्मवरची गर्दी आणि खिडकीतून बाहेर पाहत पाहत मनात असलेले विचार. आज मी या ट्रेनमध्ये बसले आहे, वेगळ्या स्टेशनकडून वेगळ्या स्टेशनपर्यंत जाणाऱ्या लोकांमध्ये. कोणीही कोणाला ओळखत नाही, पण सगळ्यांच्या मनात काही ना काहीतरी चालूच असतं. पुण्याचा प्लॅटफॉर्म, सगळं कुटुंब एकत्र, लगेच एक्साइटमेंट आणि थोडी शांती. ट्रेन सुटती आणि ही अख्खी सिटी स्लोली ट्रान्सफॉर्म होती. रिव्हर्स, हिल्स, क्लाउड्स आणि सगळ्या या जर्नीमध्ये एक हिडन ब्युटी. शेअर्ड मुमेंट्स, लाफ्टर्स आणि कन्व्हर्जेशन. हा प्रवास फक्त डिस्टन्स नाही, हे सगळ्या कुटुंबासोबत एकत्र मेमरी बनवायचा एक्सपिरियन्स आहे. चला तर या जर्नीची सुरुवात बघूया. तुम्ही बघू शकता इथं सगळे थांबलेले आहे. वडापाव पण येत आहे, समोसा येत आहे, इडली येत आहे आणि आता बिझी आहे कोणासोबत तरी. आणि तरी एक्साइटमेंट थांबलेले नाहीये गाईस. तुम्ही यांचे चेहरे बघून एक्साइटमेंट लेवल बघू शकता. सारिका साखरे, माझी बारकी आत्या. पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसताय, कसं वाटतंय? खूप भारी वाटत. अजून काय अनुभवलंय तुम्ही? काय झालं? अजून काय अनुभव चांगले? अजून काय अनुभव नाही, छान अनुभव चाललाय. कसं वाटतंय दादू? त्याला भूक लागली आता. कसं वाटतंय? अय फुगे, मला काय वाटतंय? चांगले आहेत म्हणा. कसे आहेत नवीन ब्लॉगर? 17 मधून ब्लॉगिंग करते गाईस. नवीन 17 काय कमी आहे का काय? कमीच आहे. ट्रेन आता चालू झालेली आहे. नाही ना काही प्रॉब्लेम. बघू शकता अर्ध्या आम्ही CSMT स्टेशनवरती उतरलोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरती आम्ही स्नानपन्न झालेलो आहे गाईस. आणि आता चाललेलो आहे हात धुवायला, कारण की भूक लागलेली आहे. काय जेवणाचे डबे सगळ्यांनी पाट उठून बनवलेले. इथं बघा आता सर्कल करून डायरेक्ट जेवायला बसणार आहे. इथं आपल्या सगळ्या बॅगी ठेवलेल्या आहे. 17 बॅगी टोटल, 17. विषय अवघड आहे. भूक नाहीये तरी जबरदस्ती भूक. डायरेक्ट खाली बसण्यात आलेलं आहे. वाटतंय अंगत पंगतला बसून. जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या. हे बघा आमची गँग नाही हात धुवाय गेले ते. कसं वाटतंय भोजन करून? खूप चांगलं वाटतंय. आणि तुम्हाला कसं वाटतं? हात धुवायचं चाललंय. बाहेर जाऊन कानातले पण काढायचे. चला जाऊ. काय ओरिजिनल बनव
आताच Guys, तुझं आता आम्ही CSMT मागं आहे. आता मी आत्ताच कानातलं काढायला गेलते, घरी राहिली विसरलेलं काढायचं. आता आम्ही चाललोय ट्रिपच्या बाकी मेंबरला भेटायला, जे आताच थांबले ते तिचं कानातलं काढून आम्ही आत्ताच आलो, दुकान शोधलंय खूप मुश्किलने. आणि आता छत्रपती शिवाजी टर्मिनल. गाईस आता वाजले 2:45 आणि आमची ट्रेन आहे 4 वाजता. काय म्हणायचं, मला तर लई झोप येते ते माहिती आहे का. सगळे बसले आहेत. मला तर माझ्या मित्रांची आठवण येते. जय गौरव. लय बोर झालं. बसून बसून कंटाळा आला. जरी मला सांगितलं गेलतो तिकडं, मला माहितीच आहे कानातलं काढायला. कसं वाटतंय अजून 1 तास ट्रेन अजून काय म्हणते ज्यूस प्यायचं म्हणते. आताच तुला मी परत प्यायचं कधी तिला खाली जाऊन तिला कसले लॉक आहे काही एकटी ज्यूस पिते. बरं मला आणला नाही. आता ट्रेनमध्ये नाश्ता चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता आमची अख्खी गँग खाली बसलेली आहे. आणि विचार होता हाऊस खेळायचा, पण आम्हाला आमच्या हाऊस मधनं हाकलण्यात आलेले. सगळ्यांची तिकीट डिफरंट आलेले, सो ऍडजस्ट करून इथं बसलेली आहे. आम्ही बसलोय एकाच सीटवरती 2 नाश्ता करतोय. चला पुढे कंटिन्यू करा. आधीच सांगितलं काही काम नाही. पहिलं सांगते व्लॉग मध्ये पप्पाला गाडी द्यायची टेन्शन नाही, मीच तुला गाडी दिली. तुमचे यायला पण मोकळे. तुमचं तुम्ही बरे आहे तिकडे. आम्हाला माणसं द्यायची, आपण फक्त काय करायचं, फिरायचं काम करायचं. घराच्या बाहेर लाच मारून आणखीन कुणाला बघा मग. बाबा या. गाईस तुम्ही बघू शकता आमचे पुग्गी शेट कसे झोपलेले आहे. वैष्णवी साठे काय म्हणणे आ वैष्णवी साठी थकलेली आता जास्त. का बरं तुम्ही थकलाय. वैष्णवी काय म्हणलं, कोणतरी पारखी काय म्हणलं ग सकाळी. पारखी आता परखी झालं. हा पारखी, वैष्णवी पारखी आपल्यासाठी आता परखी झालेली आहे. परखी आरुषांना क्या हालचाल. गाईस आता आम्ही ट्रेनमध्ये आहे, मस्त चाललेलं आहे आणि असंच पुढेही चालत राहिलं पाहिजे. आता तुम्ही सकाळपासून दर दिवसाचे ब्लॉग पडत राहील तसं नाहीये ना. देख रहे हैं आप गाइस, मेरी आत्या क्या बात कर रही मेरे बारे में. तर गाईस आता आम्ही ट्रेनमध्ये आहे आणि आता आय गेस वाजले आहे 7:30 वाजलेले आहे. खूप मजा येते. ते डे 1 आहे हा. ब्लॉग पडत राहील डे बाय डे. दर दिवसाचे ब्लॉग पडत राहील. कंटिन्यू करा. माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केलेला आहे, सो तुम्ही पण बेस्ट द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मग अशी नाश्ता झाला तुम्हाला दाखवलं. आता मी आलेले आहे सगळ्यात वरती झोपलेले आहे, बाकीची सगळी खाली आहे. मग अशीच आम्ही एक रील बनवली झटपट पटापट. आणि आता भूक लागलेली आहे, सो आता जेवण पण येणार आहे. सो अभी खाएंगे और फिर सोएंगे, सुबह उठेंगे. ब्लॉग कंटिन्यू करा, कुठेही सोडून जाऊ नका. धम्माल असणार आहे. फुल साठे फॅमिली आहे, वजरकर फॅमिली, पडवळ, साखरे सगळ्या फॅमिलीज आहे. मज्जा येणार आहे. ब्लॉग मिस नका करू. खायच्या आधीच सारखा तिकडे जातो. अरे मी स्वामीला घेऊन गेलो. हा होय.
त्या ब्रँडचे अध्यक्ष. त्याला कुठे हिला चिडवलं त्याला काय रागवलं त्याला नाही काय म्हणलं आम्ही न्यायला हसतो आपलं चटणी चालू आहे. नाही दोघं बरोबर सीटावर घेतली असं म्हणलं त्याला मग रागाला. कसले असते पूजा मामी बघ. हसी का ठिकाण नाही हे लोक काय म्हणणे आहे तुझं. त्याला मी उठवलं अरे चिडवले उठवलं हा मी करणारच आहे का? असं म्हणायचं ताईचा आदर्श घ्या. सांगितलंय कुणी मस्करी केली तर रुचायचं नाही फुगायचं नाही पूजा मी जोरदार सांगितलं. हाय ये फोन मुझे दे दे ठाकूर. गाईस थंडी वाजते झोप येते भूक लागले पण ह्याच्यातलं काहीच भेटत नाही. आत्याला एवढा व्हिडिओ आवडलाय मी बनवणार की आता सारखा तोच व्हिडिओ बघते आहे ना आत्या. तो व्हिडिओ खरंच लय आवडला. ते नाही का ट्रेनचं काय ते मनाला आलूची भाजी आहे, आलूची भाजी आहे, मेन्यू आहे ना आजचा. चपाती आहे, दही आहे. चपातीचं झालं आणि असं बसवले नाही का मग आता. बॅगच फेकून देऊ. कशाला चैन बसून ए, उठलं का अरे रेणार नसेल सार्थक डॉनची एंट्री. नाही चेनच खराब झाली सारखं मी दुपारीचे सँडविच खाल्लं माणूस नाही झाली 10 मिनिटं लागत होती त्याला. एवढं आवडलं सार्थकला. जेव्हा आपण उतरलो ना तेव्हा तिकडे नेऊन कसं वाटलं झोपून इतक्या वेळ. आम्ही बनवलं बाबा झटपट पटापट. एव गाइस खाने को आ गया है. पण गाईस ते माझं नाहीये माझ्या भावाचे. जेवण वगैरे करून आईस्क्रीम पार्टी. खायचं असेल तर खा नाही तर जाऊ दे. अथर्व गाईस तुम्ही बघू शकता आईस्क्रीम पार्टी चालू आहे. सगळ्यांच्या हातात काही नसू दे पण आईस्क्रीम मात्र कायम असू दे. वैष्णवी पारखी थंडगार आईस्क्रीमचा स्वाद घेताना. फोकट नाही रे पैसे भरलेले. मामी काय हळूच बघतात. 2000 रुपये जाते. दोन पण नाही लागत दिल्लीपर्यंत. दूध खा रे गुरुजी अरे भाई काय अरे आपण चाललोय इयर एंडिंगला. नाही ट्रेनला एवढं नाही तिकीट आपलं पण किती दिवस गेलाय आणि तेवढ्या urgency मध्ये. काय हो, मला वरतीच टाकले. व्हेरी बॅड. SRF एक्सप्रेस असं काहीतरी. तेजस एक म्हणजे 3 गाड्या 2-3 गाड्या आहे अशा त्याच टायमावर मुंबई होते मग आम्ही तर पिशवीच सावलीत. 11 वाजता तिथं इकडून जायचं ते मुंबई दुरंतो तर नाही मामी सोबत तिथं घेऊन त्या माणसाचं आम्ही ते दही परत ते दुसऱ्या माणसाला अरे